लोकल एक्झामिनेशन. पहिले इन्स्पेक्शन, तोच सिक्वेन्स तोच राहील की कसं आपल्याला आपलं लोकल एक्झामिनेशन करायचं. इन्स्पेक्शन, साईज अँड शेप ऑफ द अल्सर. Tubercular ulcer are generally oval in shape, but their coincidence may give an irregular concentric border. एक्झिला मध्ये लिम्फ नोड्स. त्या लिम्फ नोड्सचं कसं असते, असं एक चॅनल असते. लिम्फ नोड्स कशा अशा एका लाईनीत असतात आणि अगदी जवळ असतात. अगदी जवळ असं एक त्यांचं असं गुच्छाच असतो. आणि ते एकाचे जेव्हा त्याच्यात ड्रेन होते, कुठलं तरी इन्फेक्शन होते, तेव्हा यांचा साईज वाढायला लागतो. वाढला, याच्यात प्रत्येक याच्यामध्ये इन्फ्लेमेटरी चेंजेस झाले. ट्युबरक्युलोसिसमुळे इन्फेक्शन झालं, ती फुटली अल्सर झाला, ती फुटली अल्सर झाला, ती फुटली अल्सर झाला. ह्या गॅड असंच असतं. द ट्युबरक्युलर अल्सर इज ओव्हल इन शेप. आणि जसा जसा ओव्हल शेप असतो, पण ते स्प्रेड होणार, पोलेन्सस म्हणतात त्याला. स्प्रेड होतील आणि हे सगळे तिथे आहेत. unite together and form a big ulcer. लक्षात, हे म्हणजे पहिले ओव्हलच असतो. हे पहिले ओव्हलच असतो, पण एक फुटली तो पसरत गेला, दुसरी फुटली पसरत गेला, तिसरी फुटली पसरत गेला, चौथी फुटली पसरत गेला आणि पूर्ण एक्झिला. दिस इज ट्युबरक्युलर अल्सर. Their pollences may give a irregular concentric border. एक पकड्या तुकड्या जसं पसरत जाईल तशा बॉर्डर होतात. Syphilitic ulcer are similarly circular and semilunar to start, but may unite to form a serpiginous ulcer. Serpiginous म्हणजे पसरणार असा. मग ते असे छोटे छोटे ओव्हल शेप असतात, ते सगळे टुगेदर फॉर्म होतात आणि पसरणारा एक मोठा अल्सर तयार. Varicose ulcer are generally vertically oval in shape. मी आत्ताच सांगितलं वर्टिकली ओव्हल इन शेप. वाय, त्याचं तुम्हाला वादे सांगितलं का वर्टिकली असतात का. Carcinomatous ulcer are irregular in size and shape. The size of ulcer is important to know the time which will be required for healing. आता आपल्याकडे पेशंट येतो, किती वेळ लागेल बुवा, त्याच्यानुसार आपण ठरवतो की किती लॉस झालेला आहे, वरच्या स्किनचा किती लॉस झालेला आहे, म्हणजे ती स्किन बनून यायला किती वेळ लागेल. म्हणूनही आपल्याला साईज अँड शेप माहिती असणं आवश्यक आहे. आणि असोसिएटेड डिसीजसाठी तर आहेत. असोसिएट डिसीजला आपल्याला काय ट्रीटमेंट द्यावं लागणार आहे. ट्युबरक्युलोसिस आहे, सिफिलिस आहे, काय ट्रीटमेंट द्यायचं आहे तो भाग वेगळा आहे. मॅलिग्नन्सीची स्टेज कोणची आहे ते. परंतु साधे नॉर्मल वूंड जे आहेत आपल्याजवळ, इन्फ्लेमेटरी वूंड आणि ट्रॉमॅटिक वूंड भरायला किती दिवस लागतील, याच्यासाठी साईज अँड शेप इज इम्पॉर्टंट. A bigger ulcer will definitely take a longer time to heal. To record exact size and shape of the ulcer, a sterile gauze may be placed on the bottom of ulcer to get measurements. आता कसं मेजरमेंट घ्यायचं अल्सरचं. समजा हा बॉडीचा पार्ट आहे, इथं अल्सर आहे, हा अल्सर झालेला आहे. आता आपल्याला हा कसा मोजायचा आहे. आता याला डेप्थ तर राहणारच आहे. आता हे 3D पिक्चर नाही आहे, म्हणून 3D असतं तर तुम्हाला दिसलं. तर हा स्टराईल गॉज त्या अल्सरमध्ये ठेवायचा. स्टराईल गॉज ठेवायचा अल्सरमध्ये, पूर्ण प्रेस करायचा आर्टरी फोर्सेपनी पूर्ण आर्टरी फोर्सेप देऊ. दे त्या आर्टरी फोर्सेपनी पूर्ण कान्याकोपऱ्याने असा प्रेस करायचा हळूहळू. आलं. मग जो
डिस्चार्ज असते तो डिस्चार्ज आपल्याला त्याला लागेल किंवा त्याचे वॉर्डर्स त्याच्यावर येतील, मग तो घ्यायचा असा पेपर, तो हा गॉज, स्टराईल गॉज घ्यायचा आणि नंतर एका बुकवर ठेवायचा किंवा एका पृष्ठावर ठेवायचा आणि नंतर मग त्याची लेंथ, ब्रेथ आणि डेप्थ अशी आपण मोजू शकतो. किंवा टिश्यू पेपर असतो ना, तो कोणता पेपर असतो? टिश्यू पेपर, ट्रान्सपरंट पेपर असतो, बटर पेपर. बटर पेपर घ्यायचा, बटर पेपर त्या ऊनवर ठेवायचा आणि मार्किंग करायचं वरून आणि त्यांनी साईज अँड शेप एक्झॅक्टली मोजायचा. देन नंबर ऑफ अल्सर, ट्युबरक्युलोस, गमॅटस, व्हेरिकोज अल्सर अँड सॉफ्ट शँकर मे बी मोर दॅन वन. Position of ulcer. This is very important. By itself, it gives a clue to diagnosis. An ulcer on the medial malleolus of lower limb, which shows varicose vein, is obvious. Varicose vein is obviously varicose ulcer. मी तुम्हाला आता सांगितलं काय आहे त्याचं काय. Rodent ulcer are usually confined to the upper part of the face, above a line joining the angle of mouth to the lobule of ear, occurring frequently near the inner canthus of eye. मागच्या चॅप्टर मध्ये झालेलं आहे आपलं रोडंट बेझल सेल कार्सिनोमा, रोडंट अल्सर. Imaginary line is drawn from outer angle of mouth to the lobule of ear. 90% ulcer are above this line. These are rodent ulcer, and inner canthus of eye is the common site of ulcer. ह्या याच्यावरून आणि एज वरून आपल्या लक्षात येते की हा अल्सर. आणि त्याचं हे पण सांगितलं आहे की छोटंसं एक मोल्ड टाईप हे असते, त्या मोल्डच्या याच्यात मग चेंजेस होतात, सेकंडरी चेंजेस होतात, बस्ट होते, मध्ये स्कॅब होते, आजूबाजूला अल्सर स्प्रेड होत राहतो. दॅट इज रोडंट अल्सर. देन ट्युबरक्युलोस अल्सर आर कॉमनली कॉमनर. दॅट मीन्स इन नेक, ॲक्झिला और ग्रॉइन, ह्या 3 ठिकाणी हे अल्सर आपल्याला पाहायला मिळतात. देन Hunterian chancre and soft chancre will obviously be found over the external genitals. Gummatous ulcer are more commonly seen over the subcutaneous bone such as tibia, sternum, skull, etc. आता त्या स्टेजेस आहेत सिफिलिसचे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. थर्ड स्टेजमध्ये म्हणजे गमॅटस अल्सर दॅट इज द थर्ड स्टेज ऑफ सिफिलिस. त्याच्यामध्ये सुपरफिशियल जे बोन असतात, स्टर्नम, टिबिया, स्कल, ह्या ठिकाणी आपल्याला अल्सर पाहायला, एक्सटर्नल जेनायटलवरून तर पाहायलाच मिळतात, पण याही ठिकाणी आपल्याला हे अल्सर्स पाहायला मिळतात. परफोरेटिंग और ट्रॉपिक अल्सर आर कॉमनर ऑन द heel ऑफ फूट और ऑन द बॉल ऑफ फूट विच कॅरीज मॅक्झिमम वेट ऑफ द बॉडी. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की ज्या ज्या भागावर वेट पडते माणसाचं सारखं, स्पेशली हमाल आणि कुली, जे डोक्यावर आपलं ओझं वाहून देतात, खूप सारा बोजा डोक्यावर वाहून देतात आणि त्याचं सगळं बॅलन्स त्यांना पायाच्या टाचेवर, जनरली पायाच्या टाचेवर पूर्ण, जेव्हा आपण असं ओझं घेतो तेव्हा पूर्ण पायापेक्षा आपल्या टाचेवर सगळ्यात जास्त प्रेशर येत असतं आणि त्या बॉलवर सारखं वजन येऊन त्या ठिकाणच्या नर्वजही डॅमेज होत, नर्वजही म्हणजे पूर्ण नर्व एंडिंग त्याचे नष्ट होतात आणि त्या ठिकाणी मग पेनही होत नाही, त्या लोकांना पेन होत नाही, तर तिची स्किनचं काय म्हणता येईल त्याला, मॉलिक्युलर डेथ होतो आणि त्या ठिकाणी अल्सर फॉर्म, जे सांगितलं आहे मॉलिक्युलर डेथ ऑफ द टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड अल्सर. तर परफोरेटिंग, तर ते परफोरेट होत जाते या 2 ठिकाणी आणि त्या ठिकाणी ट्रॉपिक अल्सर, त्याला म्हणतात ट्रॉपिक अल्सर. अजून एक ट्रॉपिकल अल्सर अँड ट्रॉपिक अल्सर. Malignant ulcer may occur anywhere in the body, but more commonly seen on the lip, tongue, breast, penis and hands. Then ages of the ulcer. This is the another important finding of an ulcer, which by itself not only gives a clue to the diagnosis of the ulcer, but also to the condition of the ulcer. The term age should not be confused with the term margin. There are 2 findings in the ulcer. One is the margin and another is the age. Age is different and margin is the different. Never confuse between the age and margin. Then आपण पाहू अल्सरच्या
common types of ulcer ages. There are 5 common types of ulcer ages seen in the surgical practice. 1. Undermined age. 2. Punch out age. 3. Sloping age. 4. Raised and pearly white beaded age and rolled out ages. These are the 5 types of ages. Ages, not ulcer. अजून लक्षात घ्या. There are 5 types of ages of ulcer, and itself it gives the clue toward diagnosis. Diagnosis कडे याच्यामुळे आपल्याला क्ल्यू मिळतो की ह्या एजेस कशा आहेत, कशात म्हणजे कुठल्या अल्सरच्या आहेत. म्हणून ह्या 5 टाइप्स ऑफ एजेस. One. Undermine. Punch. Sloping. ह्या 5ही स्टेजेस खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये अंडरमाइन इज मोस्टली सीन इन ट्युबरक्युलस डिसीज कॉजिंग द अल्सर स्प्रेड्स इन and destroyed subcutaneous tissue faster than destroys the skin. Overhanging skin is thin, tribal, reddish blue and unhealthy. आता हे अंडरमाइन म्हणजे अंडरमाइन करणे म्हणजे हाँ अंडरमाइन करणे म्हणजे नाही तसे अंडरमाइन शब्दाचा काय अंडरमाइन करतो अंडरमाइन म्हणजे खणतो तो आपण सरळ अंडरमाइन अंडरमाइन करणे म्हणजे अंडर एस्टिमेट करणे हाँ ऐकून येतं फॉलोअर समजणे कमी लेखणे. अंडरमाइन म्हणजे कमी लेखणे कोणाला. अंडरमाइन म्हणजे असते खूप पण दाखवणे कमी. पण आता एक ट्युबरक्युलोसिस मध्ये काय होते की ट्युबरक्युलर अल्सर जो असतो तो असतो लिम्फ नोडच्या ठिकाणी. त्या कशा असतात डीप असतात ना स्किन पासून लिम्फ नोड. तर त्या लिम्फ नोड डीप असल्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे हे डेप्थमध्ये खूप पसरलेलं असतं. पूर्ण ती नोड पूर्ण डिजनरेटिव्ह चेंजेस होतात आणि मग ते स्किनमध्ये वर यायला सुरुवात होतात. मग थोडंसं बस्ट होऊन इथून जे काय मटेरियल आहे ते निघून चिजी पल्सेटियस असं व्हाईटिश मिल्की कर्ड लाईक निघून जाते इथून. आणि हे स्किनमध्ये काही प्रॉब्लेमच असते. स्किनमध्ये इन्फेक्शन व्हायला वेळ लागतो. म्हणून आतमध्ये जे आहे ते डेप्थमध्ये असते आणि हे म्हणजे खोदताना आतमध्ये जास्त पोखरलेलं असते आणि वरची स्किन जी असते ही हँग होत राहते. ती स्किन ॲक्च्युली नॉर्मल असते परंतु या ट्युबरक्युलर इन्फेक्शनमुळे ती स्किन
पेल होते, डस्ट अशी त्याच्यामध्ये काही दम नसल्यासारखा शायनी ब्लुईश अशी असते. आणि बट आतमध्ये हा अल्सर खूप मोठा असतो. याला म्हटलेलं आहे अंडरमाइंड इज मोस्टली सीन इन द ट्युबरक्युलस कॉझिंग अल्सर स्प्रेड स्किन अँड डिस्ट्रॉईज द सबक्युटेनियस टिश्यू फास्टर दॅन स्किन. पहिले सबक्युटेनियस टिश्यू जास्त डिस्ट्रॉय होतात आणि स्किन त्या मानाने स्लोली डिस्ट्रॉय होते. म्हणून स्किनचं डिस्ट्रॉईंग कमी होते, सबक्युटेनियस टिश्यूचं जास्त डिस्ट्रॉईंग होते. आणि ही स्किन कशी असते, थीन फ्रायबल म्हणजे सहजतेने तुटणारी आणि रेडिश ब्लू आणि अनहेल्दी स्किन असते. दिस इज सीन इन द ट्युबरक्युलर अल्सर. दे पंच आउट अल्सर, पंच आउट एजेस. इट इज मोस्टली सीन इन गमेटस अल्सर आणि ट्रॉपिक अल्सर. द एज ड्रॉप्स डाऊन ए राईट अँगल टू द स्किन सरफेस. राईट अँगल स्किनचा सरफेस, जशी पंचिंग मशीनने जर आपण मोठा पंच केल्यानंतर जसा पंच होते तशा पंच आउट एजेस ज्या असतात ह्या गमेटस अल्सरमध्ये असतात किंवा डीप ट्रॉपिक अल्सरमध्ये असतात. दिस इज विच कॉज द अल्सर आर लिमिटेड टू द अल्सर इटसेल्फ अँड डू नॉट टेंड टू स्प्रेड सराउंडिंग टिश्यू. बस एकटाच लिमिटेड असतात ते एजेस आणि नंतर सराउंडिंग टिश्यूला ते कुठल्याही प्रकारचं हे करत नाही, डिस्ट्रॉय करत नाही. स्लोपिंग एजेस इज मोस्टली इन हिलिंग ट्रोमॅटिक अल्सर. ट्रोमा झाला, मोठी वूंड झाली आणि लगेच हील होत आहे तर स्लोपिंग एजेस असतात. म्हणजे स्किनमध्ये आणि डिप्स जे सबक्युटेनियस टिश्यू असतात त्याच्यामध्ये हिलिंगची मिळून घेण्याची त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज असतात. स्लोपिंग अल्सर आर द नॉर्मल हिलिंग अल्सर. देन रेज पर्ली व्हाईट बिडे. रेज उंचवलेले असतात, पर्ली व्हाईट बिडे. व्हाईट नेचर असते त्यांचं आणि मण्याप्रमाणे त्यांच्या त्या एजेस असतात. दिस इज अ टिपिकल फीचर ऑफ रोडंट अल्सर. दिस टाइप ऑफ एजेस डेव्हलप इन इन्व्हेजिव्ह सेल्युलर डिसीज अँड बिकम नेक्रोटिक ॲट सेंटर. याच्यामध्ये काय होते, नेक्रोसिस इथं होत राहते सेंटरमध्ये, रोडंट अल्सरचं लक्षण आहे. आणि हे वरती एजेस तशाच राहतात. म्हणून या ठिकाणी पर्ली व्हाईट बिडेड मास आपल्याला दिसते आणि एजेस इरेग्युलर असतात. मॅलिग्नन्सीचे पण पर्ली व्हाईट एजेस असतात. देन रोल्ड आउट और इव्हर्टेड एज. इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ स्क्वॅमस सेल कार्सिनोमा and ulcerated adenocarcinoma. This ulcer is caused by fast growing cellular disease. The growing portion of edges of ulcer gives up and spills over to the normal skin. आता rolled out म्हणजे rolled out किंवा everted. याच्यामध्ये स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचं हे एकदम उत्तम उदाहरण आहे. याच्यामध्ये काय होते, झपाट्याने सेल्स डेव्हलप होतात, मॅलिग्नंट सेल्स डेव्हलप होतात त्या अल्सरमध्ये आणि त्या डेव्हलप झालेल्या सेल्स ज्या आहेत त्या वरती लिप्स अप ढीक करतात आणि स्पेल्स ओव्हर. म्हणजे आपण एखादी धान्याची रास लावतो, रास लावल्यानंतर ती पूर्ण एका ठिकाणी उंच होते, नंतर टाकल्यावर खाली इकडे तिकडे धान्य पसरते. तशाच या सेल्स ज्या आहेत त्या काठावरून हे होतात, ढीक करतात आणि स्पेल्स ओव्हर. त्याच्यामुळे इव्हर्टेड आणि काठावर आपल्याला त्या सेल्सची ढिगारा झालेला दिसतो आणि म्हणून त्याच्या इव्हर्टेड और रेज आउट मार्जिन्स दिसतात. असे हे 5 प्रकार जे आहेत हे आपल्या एजेसचे आहेत. नेव्हर कन्फ्यूज एज अँड मार्जिन. these are the types of ages, not ulcer. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याही तोंडात अल्सरच येते, परंतु these are the types of ages. Then floor of the ulcer. This is the exposed surface of the ulcer which can be seen by eyes. म्हणजे जेव्हा पाहतो आपण त्याचा तळ जो असतो, आता ती पंच आउट जे आहे तर पंच आउट मध्ये वरची जी लाईन आहे पंच आउट एजेस मध्ये तुम्हाला
वरची जी लाईन आहे ती आहे एज, एज ऑफ अल्सर, एज ऑफ अल्सर, and this is the margin of ulcer. म्हणजे नॉर्मल स्किन अँड फ्लोर, दिस इज द फ्लोर. लक्षात पॉइंट आउट जे एजेस आहेत तो जो डिझाईन काढलेला असते आपण त्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. मार्जिन मीन्स नॉर्मल स्किन अँड from which edge start, that is margin. Edges means floor of the ulcer and margin in between edge. Floor means which can be seen by eyes and base means which can be palpated by hand. Floor base means on which the ulcer rests. ज्याच्यावर अल्सर झालेला आहे that is the base. समजा इथं अल्सर झालेला आहे, तुम्हाला पाहायचा आहे बेस, दॅट इज अ हे, हा समजा अल्सर आहे तर हा बेस आहे, हा फ्लोअर आहे. विच कॅन बी सीन बाय आईज, दॅट इज द फ्लोअर. विच कॅन बी पाल्पेटेड बाय हँड, दॅट इज द बेस. This is the exposed surface. Floor is the exposed surface of ulcer. When floor is covered with the red granulation tissue, the ulcer seems to be healthy and healing. Pale and smooth granulation tissue indicates a slowly healing ulcer. Wash leather slough. पावसाळ्यात जेव्हा आपण चांबड्याची चप्पल घालतो, प्युअर लेदरची, ती जर ठेवून दिली किंवा लेदरच्या बॅग्स असतात त्याच्यावर जशी बुरशी येते ती कशी असते, राखाडी कलरची असते, त्याला वॉश लेदर स्किन. वॉश लेदर, धुतलेलं चांबडं जर पावसाळ्यात ठेवलं तुम्ही ते जसं होते दॅट इज द, तर ती वॉश लेदर स्किन असते, ती असते गमेटस अल्सरमध्ये. वन मस्ट बी व्हेरी केअरफुल टू नोट what is there at the floor of the ulcer. A tropic ulcer penetrates down even to the bone. Tropic ulcer, तुम्हाला सांगितलं ते पंच आउट जे एजेस असतात that is the typical sign of tropic ulcer and gummatous ulcer. Tropic ulcer मध्ये इतकं मोठं पंच आउट झालेलं असते तर बेस ऑफ द अल्सर मे बी बोन ऑल्सो. बोनपर्यंत जाते तरी पेशंटला माहीत होत नाही. वाय? ड्यू टू द नर्व डॅमेज. A black mass at the floor suggests malignant ulcer. ब्लॅकिश, आता तर मॅलिग्नंट अल्सर तुम्हाला पाहिल्यानंतर एकदा पाहिलेला मॅलिग्नंट अल्सर डबल आपण विसरू शकत नाही, त्याचा लुकच वेगळा असतो. देन डिस्चार्ज फ्रॉम द अल्सर. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ डिस्चार्ज शुड बी नोटेड, इट्स अमाउंट अँड स्मेल. ए हिलिंग अल्सर विल शो स्कॅन्टी सिरस डिस्चार्ज, जस्ट फ्लुइड सिरस येत राहते. But a spreading and inflamed ulcer will show purulent discharge. Serosanguineous discharge is often seen in tuberculous ulcer. आता इन्फेक्टेड अल्सरमध्ये तुम्हाला माहिती आहे पुष्कळ वेळा तुम्ही इन्फेक्टेड अल्सर पाहिलेले आहे. इन्फेक्टेड अल्सरमध्ये खूप सारा पस येतो, फाऊल स्मेलिंग येतो, असा डिस्चार्ज असतो. आणि ट्युबरक्युलर अल्सर जे असतात त्या ट्युबरक्युलर अल्सरमध्ये सिरोसॅन्ग्युइनस, सिरम मिक्स्ड ब्लड डिस्चार्ज त्याच्यामध्ये असतो. If the ulcer is infected with P. pyosygnia, the discharge will be greenish. तुम्हाला सांगितलं का मी ते फिरंटलमध्ये एक ग्रीनिश डिस्चार्ज निघतो जो पेनफुल बॉईल जो होतो, दॅट इज द P. pyosygnia. पण एखाद्या वेळेस जर इन्फेक्शन एखाद्या वूडमधून जर खूप साऱ्या सेल्युलायटिस झाला आणि त्या ॲप्सेसमधून जर ग्रीनिश डिस्चार्ज जर येत असेल तर इट शुड बी सेंड फॉर द मायक्रोस्कोपिक हे पॅथॉलॉजीमध्ये मायक्रोस्कोपिक याच्यासाठी टेस्टसाठी आपल्याला पाठवायला पाहिजे. आणि त्याच्यानुसार तो बॅक्टेरियोलॉजिकल सॉफ्टचं टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला त्याचं प्रमाणे मेडिसिन द्यायला. देन सराउंडिंग एरिया ऑफ द अल्सर,
If the surrounding area of ulcer is glossy, red and edematous, the ulcer is actually inflamed. Very often the surrounding skin of the varicose ulcer is eczematous and pigmented. A scar or wrinkling in the surrounding skin of the ulcer may well indicate an old case of tuberculosis. ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.